या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. गुरुमातांनी सांगितल्याप्रमाणे वसुंधरा त्यांच्यासाठी जेवण बनवते आणि मग त्यानंतर गुरुमाता जेवण करण्यासाठी बसतात. त्या वसुंधराला विचारतात की मी सांगितल्याप्रमाणेच तू जेवण बनवलं आहे ना? आणि त्यावर वसुंधरा म्हणते की हो गुरुमाता, तुम्ही सांगितल्याप्रमाणेच मी जेवण बनवलं आहे. तुम्हाला जशी हवी तशीच सौम्य भाजी बनवली आहे. आणि मग त्यानंतर गुरुमाता जेवण करायला सुरुवात करतात. मात्र पहिला घास घेता क्षणी त्यांच्या लक्षात येतं की भाजीमध्ये लसूण आहे. त्यामुळे तो घास फेकून देतात आणि मोठ्याने म्हणू लागतात की देवा, माझ्याकडून खूप मोठं पाप घडलं, माझे इतक्या वर्षांचं व्रत तुटलं. आणि ते ऐकून घरातील सगळेच जण घाबरतात आणि काय झाले ते विचारतात. आणि त्यावर गुरुमाता चिडून म्हणतात की वसुंधरे, तू भाजीमध्ये लसूण का टाकला? मी तुला सांगितलं होतं ना, लसूण कांदा हे मला वर्ज्य आहे. मग तरीही तू एवढी मोठी चूक कशी काय केली? आणि ते ऐकून घरातल्यांना तर मोठा धक्काच बसतो. तनया मात्र हसत असते. तर वसुंधरा पोटतिडकीने गुरुमातांना समजवण्याचा प्रयत्न करत असते की गुरुमाता, मी असं काही केलेलं नाही आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणेच मी भाजी बनवली होती. मात्र गुरुमाता तिचं काही ऐकून घेत नाही. त्यांचं व्रत मोडल्यामुळे त्या खूप चिडलेल्या असतात. आणि तितक्यात मग तनया नाटक करत म्हणते की अगं वसुवहिनी, असं काय बोलतेस तू? मगाशी तूच तर माझ्यासमोर भाजीमध्ये लसूण ठेचून घातला ना. आणि तू मला म्हणाली सुद्धा की गुरुमातांना भाजीमध्ये लसूण आवडतो. मग तू हे कसं काय विसरलीस? आणि ते ऐकून वसुंधराला तर आश्चर्यच वाटतं. ती रागातच तनयाकडे बघत असते. मात्र तनया म्हणत असते की गुरुमाता, वसुवहिनी आजारी आहे ना, त्यामुळे कदाचित तिला आठवत नसेल. पण मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय तिला भाजीत लसूण टाकताना. आणि ते ऐकून गुरुमाता अजूनच चिडतात. तर वसुंधरा म्हणत असते की गुरुमाता, मी शपथ घेऊन सांगते, मी खरंच असं काही केलेलं नाही आहे. मात्र गुरुमाता तिचं काही ऐकून घेत नाही. त्या म्हणत असतात की तू चूक केली आहे, त्यामुळे आता तुला शिक्षा भोगावीच लागेल. सांग, तू शिक्षा भोगायला तयार आहेस का? आणि मग त्यावर वसुंधरा नाईलाजाने म्हणते की हो गुरुमाता, मी शिक्षा भोगायला तयार आहे. मात्र तितक्यात आकाश त्या ठिकाणी येत म्हणतो की गुरुमाता, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. वसुंधरा अशी चूक नाही करणार. मात्र तनया म्हणत असते की आकाश दादा, तुम्ही का मध्ये बोलताय? मी तुम्हाला सांगते ना, वसुवहिनीने माझ्यासमोर भाजीमध्ये लसूण टाकला. कदाचित तिने ना हे सगळं गुरुमातांना इम्प्रेस करण्यासाठी केलं असेल. तिला वाटलं असेल की गुरुमातांना तिची रेसिपी आवडेल. आणि ते ऐकून आकाश चिडून म्हणतो की तनया, उगाच काहीतरी बोलू नको. गुरुमातांना भाजीमध्ये लसूण कांदा चालत नाही हे वसुंधरांना चांगलंच माहिती आहे. आणि आत्तापर्यंत त्यांनी घरातल्यांची प्रत्येक बारीक सारीक आवड निवड लक्षात ठेवून जेवण बनवलंय. कधीच कोणाला तक्रार करण्याची संधी दिली नाही. मग आजच हे कसं काय झालं? मात्र त्यावर गुरुमाता म्हणतात की आकाश, तू तिची बाजू घेऊ नको. तिने चूक केली आहे, त्यामुळे तिला शिक्षा भोगावीच लागेल. आणि त्यावेळी माधवराव विचारतात की कोणती शिक्षा गुरुमाता? तर गुरुमाता सांगतात की जलसमाधी. वसुंधरेला जलसमाधी घ्यावी लागेल. आणि त्याच सोबत तिची चूक आहे हे सांगणाऱ्या या मुलीला सुद्धा, म्हणजेच तनयाला. आणि ते ऐकून तनयाच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. ती म्हणत असते की हे सगळं काय आहे गुरुमाता? मी का शिक्षा भोगायची? वसुवहिनीने चूक केली आहे ना. मात्र गुरुमाता म्हणत असतात की मी तुम्हा दोघींची परीक्षा घेणार. जो कोणी सत्य बोलत असेल तो तरेल आणि जो कोण खोटं बोलत असेल तो समुद्रात बुडून मरेल. आणि ते ऐकून तनया तर खूपच घाबरते. मात्र गुरुमाता तिचं काही ऐकून घेत नाही. त्यानंतर तनया अखिलसोबत वाद घालू लागते. ती म्हणत असते की तू काहीच का नाही बोलला? तर अखिल म्हणत असतो की तनया, तू का एवढा त्रास करून घेते? तू बघितलं होतं ना वसुवहिनीला भाजीमध्ये लसूण घालताना, मग तुला काही होणार नाही. मात्र तनया म्हणत असते की अरे असं कसं? तो समुद्र आहे, मी समुद्रात बुडून मरले म्हणजे. आणि मला कळतच नाही आहे या गुरुमातांना असा टाईमपास का करायचा असतो? त्यांना का पुन्हा परीक्षा घ्यायची आहे? आता त्या वसुवहिनीने तिची चूक कबूल केली आहे ना, मग सरळ तिला शिक्षा द्यायची सोडून हे सगळं काय लावलं आहे त्यांनी? आणि ते ऐकून अखिल चिडून म्हणतो की तनया, तू उगाच काहीतरी बोलू नको. पण तनया काही ऐकतच नाही. आणि त्यानंतर ती तिच्या आईला कॉल करते. तर विशाखा तिला विचारत असते की तनया, काय झालं? इतक्या वेळा का कॉल करतेस? मी मीटिंगमध्ये होते. तर तनया रडतच म्हणते की आई, मीटिंग सोड आणि पटकन इकडे निघून ये. आणि मग ती त्या विशाखाला घडलेला सगळा प्रकार सांगते. तर विशाखा म्हणते की काळजी करू नको, तुला जलसमाधी वगैरे काही घ्यावी लागणार नाही, मी लगेच तिकडे येते.
तर दुसरीकडे माधव आणि जयश्री गुरुमातांसोबत बोलण्यासाठी गेलेले असतात. मात्र गुरुमाता म्हणत असतात की तुमच्या सुनांमुळे माझं इतक्या वर्षांचं व्रत मोडलं. आणि त्यावर माधवराव पुन्हा गुरुमातांची माफी मागतात आणि म्हणत असतात की जलसमाधीची परीक्षा खूप मोठी आहे. मला नाही असं वाटत की वसुंधरेकडून अशी काही चूक झाली असेल, पण जर नकळत तिच्या हातून असं घडलं असेल तर तुम्ही तिला क्षमा करावी. मात्र गुरुमाता म्हणतात की नाही, आता परीक्षा घ्यायचं मी ठरवलं आहे ना, मग परीक्षा होणारच. तर जयश्री म्हणत असते की वसुंधरेने चूक मान्य केली आहे ना, मग तुम्ही तिला शिक्षा द्या, पण तनयाला उगाच कशाला परीक्षा द्यायला सांगताय. मात्र त्यावर गुरुमाता म्हणतात की तुम्हाला माझ्या शक्तीवर विश्वास नाहीये का? मी सांगितलं आहे ना, जो सत्य बोलत असेल तो तरेल आणि जो असत्य बोलत असेल तो बुडेल. आणि जर तुम्हाला माझ्या शक्तीवर विश्वासच नव्हता तर मग तुम्ही मला घरात का बोलावलं? आणि त्यावर माधवराव म्हणतात की गुरुमाता असं नाही आहे, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि त्यावर गुरुमाता म्हणतात की मग ठीक आहे, तुम्ही आता तयारीला सुरुवात करा, थोड्याच वेळामध्ये परीक्षा होईल आणि मग कळेलच कोण सत्य आणि कोण असत्य बोलतंय ते. आणि त्या दोघींसोबत ही माझीसुद्धा परीक्षा आहे. तुमचा देखील माझ्या शक्तीवर विश्वास आहे की नाही ते मला कळेल. आणि मग त्यानंतर ती त्या दोघांना तेथून जायला सांगते. ते दोघेजण बाहेर आल्यावर त्यांच्या लक्षात येतं की विशाखासुद्धा त्या ठिकाणी आली आहे. आणि ती त्या दोघांना म्हणत असते की तुम्ही काहीच का बोलत नाही आहे, त्या गुरुमातांना का समजावत नाही आहेत. तितक्यात तनया त्या ठिकाणी येते. ती तर खूप घाबरलेली असते. विशाखा तिला समजावत म्हणते की काळजी करू नको, मी गुरुमातांसोबत बोलते, त्या वसुंधरेची चूक आहे ना, मग फक्त तिला शिक्षा होईल, तिची मनमानी आता चालणार नाही. खरं तर ना तिची लायकीच नाही आहे. आणि ते ऐकून माधवराव चिडतात. मात्र जयश्री त्यांना काही बोलूच देत नाही आणि त्यांचा तो आवाज ऐकून गुरुमाता बाहेर येतात. सगळेजण मोठमोठ्या आवाजात बोलत असतात, त्यामुळे गुरुमातांचं ध्यान भंग झालेलं असतं आणि म्हणून त्या चिडलेल्या असतात. तर विशाखा त्यांच्यासमोर जात म्हणते की मी तनयाची आई आहे, पण ती पुढे काय बोलणार. इतक्यात गुरुमाता म्हणतात की जर तू असं सांगणार असशील ना की माझ्या मुलीची परीक्षा घेऊ नका, तर तसं बोलून तुझी ऊर्जा वाया घालवू नको, कारण परीक्षा तर होणारच. आणि तितक्यात त्या गुरुमातांच्या शिष्या त्या ठिकाणी येत सांगतात की परीक्षेची सगळी तयारी झाली आहे, किनारा इथून जवळच आहे आणि भरतीसुद्धा येणार आहे. आणि ते ऐकून गुरुमाता आनंदाने म्हणतात म्हणजे भगवंताचीच इच्छा आहे ही परीक्षा व्हावी असं. आणि मग त्या सगळ्यांना सांगतात की 10 मिनिटामध्ये आपण किनाऱ्यावर जाण्यासाठी निघणार आहोत. आणि ते ऐकून तनया तर खूपच घाबरते. तर विशाखा तिला समजावत असते की तू घाबरू नको, जर तुझ्या नाकाच्या वर पाणी गेलं तर थोडा वेळ श्वास रोखून उभी राहा. मात्र तनया म्हणत असते की जर त्या समुद्रात शार्क असले तर विशाखा हसतच म्हणते की अगं मुंबईच्या समुद्रात कुठून येणार आहेत शार्क. मात्र तनया खूपच घाबरलेली असते, पण विशाखा तिला समजावते तू त्या वसुंधरापेक्षा 2 सेकंद जास्त जरी तुझा श्वास रोखून धरला ना, तरी तू ही परीक्षा पास होशील आणि मग आयुष्यभर कोणीही तुझ्याकडे मान वर करून बघणार नाही. आणि ते ऐकून मग तनया कशीबशी परीक्षेसाठी तयार होते. दुसरीकडे आकाश वसुंधराला समजावत म्हणत असतो की तुम्ही का या परीक्षेसाठी तयार झालात. खरं तर ना चूक माझी आहे, तुम्ही मला भाजीवर लक्ष द्यायला सांगितलं होतं, मात्र मी फोन आल्यामुळे बाजूला गेलो आणि तेव्हाच काहीतरी घडलं. मात्र वसुंधरा म्हणत असते की तुम्ही नका काळजी करू, गुरुमातांनी सांगितलं आहे ना, जो सत्य बोलत असेल त्याचं त्या रक्षण करतील. आणि माझी खात्री आहे की माझं सत्य गुरुमातांपर्यंत नक्की पोहोचेल. आणि ते ऐकून आकाशला तर आश्चर्यच वाटतं. तो म्हणत असतो की वसुंधरा, तुम्हाला खरंच भीती वाटत नाही आहे का. तर वसुंधरा म्हणत असते की नाही आकाश, माझी खात्री आहे की गुरुमातांची शक्ती माझं रक्षण करेल आणि त्याहीपेक्षा एक मोठी शक्ती माझ्यासोबत आहे आणि ती म्हणजे तुमच्या प्रेमाची. जेव्हा मला भीती वाटेल ना, तेव्हा मी तुमचा आणि मुलांचा चेहरा आठवेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि वसुंधराचं ते बोलणं ऐकून आकाशला तर काय बोलावं ते सुचत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.